तर व्यापाऱ्याचे अचानक अपहरण, पिस्तुलाचा धाक दाखवून 13 लाखांहून अधिक रकमेची लूट आणि मेघवाडी पोलिसांचे थेट 3 राज्यात पसरलेले तपासाचे जाळे. जोगेश्वरीच्या गजबजलेल्या रस्त्यावर घडलेला हा दरोडा एवढा हायटेक आणि गुंतागुंतीचा होता की पोलीसही सुरुवातीला अवाक झाले. पण मेघवाडी पोलिसांच्या एका विशेष पथकानं असा काही मास्टर प्लॅन आखला की चकवा देणाऱ्या आरोपींचा खेच खल्लास झाला. या धडाकेबाज कामगिरीसाठी पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांच्या हस्ते संपूर्ण पथकाला विशेष प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पण या थरारक दरोड्याचा प्लॅन नक्की शिजला कुठे? आरोपींनी पोलिसांना चकवा देण्यासाठी काय काय क्लुप्त्या वापरल्या आणि चालत्या ट्रेनमधून पोलिसांच्या तावडीत आरोपी कसा सापडला, हे सर्व जाणून घेण्याआधी ज्या पोलीस पथकानं स्वतःचा जीव धोक्यात घालून ही केस अवघ्या काही दिवसात उघडकीस आणली त्या अधिकाऱ्यांची आणि अंमलदारांची नावे आधी जाणून घेऊयात. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहत आहात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर या ऐतिहासिक कामगिरीसाठी पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांच्याकडून गौरवण्यात आलेले मेघवाडी पोलीस ठाण्याचे मुख्य शिलेदार वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाहीग्राम, पोलीस निरीक्षक श्याम पवरे, मुख्य तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ, पोलीस उपनिरीक्षक श्याम आयरे, पोलीस उपनिरीक्षक मनोज भोसले तसेच दिवस रात्र मेहनत करून ग्राउंडवर उतरून ज्यांनी आरोपींचा शोध घेतला त्यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार, पोलीस हवालदार दत्तात्रय माने, राजेश ठाकूर, गुरुनाथ राठोड, पोलीस शिपाई प्रसाद म्हात्रे, अक्षय सातपुते, अविनाश कापसे, देवेंद्र ठाकूर, रामचंद्र कांजर, शुभम खरात, शुभम पाटील, आकाश राठोड, संदीप शिरसाट आणि शैलेश पवार. तर आता जाणून घेऊयात त्या रात्री नेमकं काय घडलं. तर 20 जून 2026 ची रात्र, वेळ 11:15च्या सुमारास सराफा व्यापारी खोकन निताई मंडल हे नेहमीप्रमाणे आपले दुकान बंद करून काळ्या रंगाच्या बॅगेत 12,50,000 रुपयांची रोकड आणि सोन्याचे तुकडे घेऊन जोगेश्वरी पूर्व येथील स्मिता बार जवळून पायी जात होते. अचानक अंधारातून 3 अनोळखी इसम बाहेर आले. त्यांनी व्यापाऱ्याला गाठले आणि थेट ओरडले, आम्ही क्राईम ब्रांच मधून आलोय, तुझ्यावर 10 नंबर युनिट मध्ये केस दाखल आहे. काही समजायच्या आतच त्या भामट्यांनी व्यापाऱ्याच्या छातीवर पिस्तूल ठेवून त्यांना बळजबरीनं रस्त्यावर उभ्या असलेल्या एका पिवळ्या नंबर प्लेटच्या हुंदाई ऑरा कार मध्ये कोंबले. गाडी भरधाव वेगाने निघाली. आत व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन त्या भामट्यांनी 13,30,000 रुपये किमतीचा ऐवज लुटला आणि व्यापाऱ्याला रस्त्यात फेकून पोबारा केला. मेघवाडी पोलिसांनी तक्रार दाखल होताच चक्र हलवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण शाहीग्राम आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक सम्राट वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकानं तांत्रिक तपासाचा फास आवळला. परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज आणि डंप डाटाचे विश्लेषण करून पोलिसांनी नरेंद्र शेखर नाडर उर्फ कार्तिक याला कांदिवलीच्या वडारपाडा येथून उचलले. कार्तिकच्या चौकशीतून पुण्यात वापरलेली कार चालवणारा उबर चालक राहुल संतोष उपाध्याय याला 26 जूनला अटक झाली. या दरोड्यातील तिसरा साथीदार विपुल सुभाषचंद्र सिंग उर्फ महादेव हा उत्तर प्रदेशात पळून जाण्यासाठी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर ट्रेनमध्ये चढला होता. पण गुप्त बातमीदाराच्या पक्क्या खबरीवरून पोलिसांनी चालत्या ट्रेनमध्ये घुसून त्याला बेडा ठोकला. तपासाची सूत्रे पुढे फिरली आणि मुख्य म्होरक्या कुंदन जगदीश सहानी हा उज्जैन येथे पळाल्याचे कळाले. पोलिसांनी तातडीनं येथे धाव घेऊन कुंदनच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून देशी पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि रोकड जप्त करण्यात आली. कुंदनच्या चौकशीत या संपूर्ण कटाचा खरा मास्टरमाइंड समोर आला, पश्चिम बंगालचा ज्वेलर तापस टाकू पंडित. मेघवाडी पोलिसांच्या पथकानं थेट हावडा गाठून त्याच्या राहत्या घरातून त्याला गजाआड केले. 28 जुलै रोजी पोलिसांनी 6वा आरोपी किश वीरेंद्र सहानी याला अटक केली. त्याच्या मोबाईलमध्ये Pinterest ॲपचा वापर करून बनवलेले बनावट आधार कार्ड आणि पोलिसांचे खोटे ओळखपत्र मिळून आले. चित्रपटालाही मात देईल असा हा बनावट पोलिसांचा दरोडा आणि खऱ्या पोलिसांचा तो थरारक पाठला. मेघवाडी पोलिसांच्या या अचाट कामगिरीमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले. पोलीस उपायुक्त दत्तात्रय नलावडे यांनी दिलेले हे प्रशस्तीपत्रक म्हणजे या सर्व अधिकाऱ्यांच्या आणि अंमलदारांच्या शौर्याचा खरा सन्मान आहे.